भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नावे पाकिटबंद। कोर कमिटीतील प्रत्येक सदस्याकडून 3 नावांची शिफारस तर 20 पदाधिकाऱ्यांकडून एकूण 60 नावांची शिफारस। जळगावच्या एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी 3 अटक। 2,37,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश। रायगडमध्ये मनसैनिकांकडून परप्रांतीयांना चोप तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील घटना। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। 1.5 वर्षानंतर शिवसेना पक्षाचं चिन्ह नावाच्या याचिकेवर सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये 7 तारखेला होणार सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल होती याचिका। रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेचं अधिवेशन। राज्यभरातील 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावणार। अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर होणार चर्चा। वाशिम जिल्ह्याच्या सुकंडा गावाजवळ फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात। अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी। गाडीचा टायर फुटल्यानं अपघात। नांदेड पुणे आणि पनवेल नांदेड या 2 एक्सप्रेस रेल्वेना 2 वातानुकूलित डबे कायमस्वरूपी जोडले जाणार। उन्हाळ्यामध्ये रेल्वेला गर्दी वाढल्यानं रेल्वे बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय। बद्रीनाथ धामचे दरवाजे आजपासून भाविकांसाठी खुले। मंदिरामध्ये 15 क्विंटल फुलांच्या आकर्षक सजावट। दर्शनासाठी हजारो भाविक वैकुंठ धाम मध्ये दाखल। आयुध निर्माणातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीमुळे सुट्ट्या रद्द। संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं आयुध निर्माणीला सतर्कतेचा इशारा। ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा अल्बानीज तर सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान। ऐतिहासिक विजयानंतर मोदींनी केलं अभिनंदन। जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच। मुंबई महापालिकेकडे न्यायालयातील शपथपत्र तर त्या अधिकाऱ्याच्या बदली संदर्भात पालिका मात्र ठाम। सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी। राज्यातून आणि बाहेरून पर्यटक दाखल तर राजकोट किल्ला आणि वॉटर स्पोर्टला पर्यटकांची सर्वाधिक पसंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।